शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विलेपार्लेमध्ये सभा घेणार होते, मात्र ती सभा जी आहे ती रद्द करण्यात आली आहे। काल रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात विलेपार्ले येथील 7 शिवसैनिकांचा मृत्यू झालाय। आज या सर्व शिवसैनिकांवर विलेपार्ले येथे अंत्यविधी करण्यात आलाय। त्यामुळे शिवसेनेची आज विलेपार्लेमध्ये होणारी सभा जी आहे ती रद्द करण्यात आली आहे। हेमंत बिर्जे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। हेमंत, काय अधिक माहिती आहे? शिवसेनेची आजची विलेपार्ल्यात होणारी सभा रद्द करण्यात आलेली आहे, काय सांगाल? ज्योती, विलेपार्ल्यातले काही तरुण गोव्यासाठी निघाले होते आणि त्यांचा दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला। रत्नागिरीत अपघात झाला। त्या अपघातामध्ये त्या तरुणांचा मृत्यू झाला। 7 जण दगावल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे विलेपार्ल्यात आज शिवसेनेची जाहीर सभा होणार होती। उद्धव ठाकरे स्वतः येणार होते आणि ती सभा त्या परिस्थितीमुळे रद्द करण्यात आली आहे असं शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे आजची उद्धव ठाकरेंची जी विलेपार्लेची सभा आहे ती रद्द झालेली आहे, पण अंधेरीतली जी अंबोलीतली सभा आहे ती होणार आहे। त्यामुळे विलेपार्ल्यातल्या आज सभेमुळे कुठेतरी एका पद्धतीने शिवसेनेने त्या श्रद्धांजली वाहिली अशा पद्धतीने बोललं जातं। नक्कीच शिवसेनेने कुठेतरी या शिवसैनिकांना श्रद्धांजली वाहिली असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद हेमंत दिल्या या माहितीसाठी। तर विलेपार्ल्यातली सभा जी आहे ती रद्द झालेली आहे, मात्र अंधेरी येथील आंबोली येथे मात्र उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे।